नमस्कार मित्रांनो, जय जय स्वामी समर्थ. तुमची किंवा तुमच्या ओळखीतील एखाद्या महिलेची रास मेष आहे का? लग्न झाल्यानंतरही पती पत्नीमध्ये सतत वाद होतात. पतीचे पूर्ण प्रेम, साथ किंवा सुख मिळत नाही. नात्यात गैरसमज, दुरावा किंवा मानसिक त्रास जाणवतो. तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण ज्योतिषशास्त्र, कर्मसिद्धांत आणि धार्मिक मान्यतांनुसार काही अशा कर्मदोषांमुळे किंवा शापांमुळे वैवाहिक जीवनात अडथळे निर्माण होऊ शकतात. आज आपण जाणून घेणार आहोत, मेष राशीच्या काही महिलांनी पतीचे सुख का मिळत नाही, कमी का मिळते, कोणते 5 शाप किंवा दोष यामागे कारणीभूत मानले जातात आणि त्यावर उपाय काय आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. महत्त्वाची सूचना. सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो. सर्व मेष राशींच्या महिलांना पतीचे सुख मिळत नाही असे अजिबात नाही. हे फक्त धार्मिक श्रद्धा आणि ज्योतिषीय मान्यता किंवा कर्मसिद्धांतावर आधारित विवेचन आहे. एखाद्या व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य तिच्या जन्मकुंडली, ग्रहस्थिती, स्वभाव, निर्णय आणि कर्मांवर अवलंबून असते. पूर्वजांचा शाप, पितृदोष. गरुड पुराण आणि धर्मशास्त्रांमध्ये पितरांचा आदर अत्यंत महत्त्वाचा मानला गेला आहे. जर कुळातील पूर्वज असमाधानी असतील, त्यांचे श्राद्ध, तर्पण किंवा स्मरण योग्य प्रकारे होत नसेल, तर त्याचा परिणाम वैवाहिक जीवनावर होऊ शकतो. संकेत: लग्नात वारंवार अडथळे, पती पत्नींमध्ये सतत भांडणे, घर अस्वस्थ वातावरण, धार्मिक आर्थिक अडचण. उपाय: अमावस्येला पितरांसाठी प्रार्थना करा, गरजूंना अन्नदान करा, गाय, कावळा किंवा कुत्र्याला अन्न द्या. स्त्री अश्रूंचा शाप. धार्मिक कथांमध्ये सांगितले जाते की एखाद्या स्त्रीला जाणून बुजून दुःख दिले असेल, तिचा अपमान केला असेल, तर त्या कर्माचे फळ पुढील जन्मातही भोगावे लागू शकते. विशेषतः आजी, सासू किंवा इतर महिलांचा अनादर केल्यास त्याचे परिणाम नातेसंबंधावर दिसू शकतात. संकेत: पतीकडून प्रेमाचा अभाव, सतत गैरसमज, नात्यात कटुता. उपाय: महिलांचा सन्मान करा, आईवडिलांची सेवा करा, गरजू महिलांना मदत करा. मंगळ दोषाचा प्रभाव. मेष राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे. मंगळ बलवान असल्यास धैर्य मिळते, परंतु असंतुलित असल्यास राग, हट्टीपणा आणि संघर्ष वाढू शकतो. यामुळे वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होऊ शकतात. संकेत: छोट्या गोष्टींवरून वाद, अहंकाराची टक्कर, रागावर नियंत्रण नसणे. उपाय: मंगळवारी हनुमान चालीसा वाचा, भगवान हनुमानाची पूजा करा, रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. अपूर्ण कर्मबंधन. अनेक धार्मिक ग्रंथानुसार काही नाती ही पूर्वजन्मीच्या कर्माशी जोडलेली असतात. कधीकधी पूर्वजन्मातील अपूर्ण राहिलेले ऋण किंवा कर्मबंधन यामुळे या जन्मात वैवाहिक अडचणी निर्माण होतात. संकेत: अचानक दुरावा, प्रेम असूनही एकत्र राहण्यात अडचणी, वारंवार विभक्त होण्याची वेळ येणे. उपाय: नियमित नामस्मरण करे, स्वामी समर्थांचा जप करा, सकारात्मक विचार ठेवा. देवतांचा अनादर किंवा धर्मांचा अभाव. धार्मिक श्रद्धेनुसार सतत नकारात्मकता, अपमान, वाईट वर्तन किंवा कर्मांपासून दूर राहणे यामुळे जीवनात असंतुलित येऊ शकते. याचा परिणाम नातेसंबंधांवरही होतो असे मानले जाते. संकेत: घरात सतत कलह, मानसिक अस्वस्थता, नात्यांमध्ये अस्थिरता. उपाय: दररोज देवपूजा करा, दानधर्म करा, सत्य आणि संयमाचा मार्ग स्वीकारा. स्वामी समर्थांची प्रेरणादायी कथा. अक्कलकोटमध्ये एक महिला राहत होती. तिचे वैवाहिक जीवन सतत दुःखाने भरले होते. पतीशी पटत नव्हते, घरात रोज भांडण होत होते. एक दिवस ती स्वामी समर्थांकडे गेली. तिने विचारले, महाराज, माझ्या आयुष्यात इतके दुःख का? स्वामी महाराज म्हणाले, दोष ग्रहांचा नसतो, दोष मनातील अहंकाराचा आणि कर्माचा असतो. तिने रोज नामस्मरण सुरू केले. राग कमी झाला, आईवडिलांची सेवा केली. काही महिन्यांत तिच्या घरातील वातावरण बदलू लागले. पती पत्नीमधले प्रेम वाढले आणि संसार सुखी झाला. मित्रांनो, कोणताही शाप किंवा दोष हा अंतिम सत्य नसतो. श्रद्धा, चांगले कर्म, संयम, प्रेम आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर अनेक अडचणी दूर होऊ शकतात. मेष राशींच्या महिलांनी विशेषतः राग, अहंकार आणि
उतावळेपणा यावर नियंत्रण ठेवा. स्वामी समर्थांचे नामस्मरण करा आणि नेहमी लक्षात ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या भक्ती विथ सागर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.